अर्थश्री ज्ञानेश्वरी क्रमशः वाचन भाग 1. ज्ञानदेवी ग्रंथाचे कर्ते आणि पंढरपूरच्या वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक श्री ज्ञानेश्वर या नात्याने मननशील ज्ञानीजनांच्या तसेच भोळ्या भाविक धार्मिकांच्याही जिव्हाळ्याशी ज्ञानेश्वर एकजीव होऊन राहिले आहेत. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी तीरावरील पैठणजवळील आपेगावच्या गोविंदपंत कुलकर्णी यांचे चिरंजीव. अल्प वयातच वेदाध्ययन व शास्त्राध्ययन करून विठ्ठलपंत मोठे ज्ञानसंपन्न व वैराग्यशील ईश्वर भक्त झाले. संसारात त्यांचे मन रमेना. तीर्थक्षेत्राच्या यात्रा कराव्या, भक्तमंडळींच्या सहवासाची जोड जोडावी आणि ईश्वर सेवेत आयुष्य सार्थकी लावावे अशी त्यांच्या मनाला सारखी ओढ लागली होती. त्यामुळे कुमारावस्थेत असते जे तीर्थाटनाकरिता घरातून बाहेर झटकले ते निरनिराळ्या क्षेत्रांचे दर्शन घेत घेत पुण्याजवळ आले. आळंदीस सिद्धोपंत कुलकर्णी नावाचे एक सुखवस्तू व भाविक सज्जन होते. सिद्धेश्वराच्या देवळात उतरलेल्या या तरुण पांथस्थ ब्राह्मणाची ही ज्ञानसंपन्न मुद्रा, निर्मळ भावयुक्त वृत्ती आणि कर्मनिष्ठ आचरण ही पाहून सिद्धोपंतांनी आपली उपवर कन्या त्यास देण्याचे मनात योजले व त्याप्रमाणे त्यांनी विठ्ठलपंतांजवळ बोलणेही लावले. विठ्ठलपंतांनी त्यांना एकदम निकाली जबाब दिला नाही, पण त्यांना लवकरच त्या मुलीचे पाणीग्रहण करण्याबद्दल स्वप्नदृष्टांत झाला आणि हाच ईश्वरी निर्देश समजून विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांच्या मुलीशी लग्न करून घनसंसार थाटला. विठ्ठलपंतांनी दारापरिग्रह केला खरा, पण त्यांचे चित्त संसाराकडे लागेना. आपण निष्कारण या गुंत्यात स्वतःला गुरफटून घेतले असे त्यांचे मन त्यास खाऊ लागले. त्यांची स्त्री रुक्मिणी ही मोठी पतिपरायण होती, पण पतीचे चित्त मोठीत ठेवणे हे तिला पारा मोठीत धरणे इतकेच अवघड झाले. विठ्ठलपंत अगदी उदासीनपणे ईश्वर भजनात दंग असत व त्यांना तीर्थयात्रांचा ध्यास सारखा लागलेला असे. लग्न झाल्यापासून विठ्ठलपंत आळंदीस बरेच दिवस राहिले. एकदा सासूरवाडीच्या सर्व मंडळींसह ते पंढरपूरच्या यात्रेस गेले आणि तो काळ मात्र त्यांना मोठ्या सुखानंदाचा झाला. त्यानंतर ते आपल्या पत्नीसह आपेगावास आईबाबांकडे गेले, पण सूनमुख पाहण्याचे सौख्य फार दिवस भोगण्याचे विठ्ठलपंतांच्या मातापितरांच्या नशिबी नव्हते. ती लवकरच कैलासवासी झाली आणि विठ्ठलपंत आता स्वतंत्र गृहपती झाले. परंतु दिवसेदिवस त्यांचे वैराग्य वाढीस लागले आणि आता हा संसाराचा गाडा कसा चालणार या चिंतेने रुक्मिणीबाई झुरणीस लागली. अखेर सिद्धोपंतांनी आपेगावस येऊन ह्या जोडप्यास आळंदीस नेले, पण यात थारेपालटाने विठ्ठलपंतांच्या वृत्तीत काडीमात्रही पालट झाला नाही. उलट पोटी संतान नसल्यामुळे त्यांच्या विरक्त वृत्तीला जोरच चढला. शेवटी एक दिवस ते नदीवर स्नानाला म्हणून जे बाहेर पडले ते परत आलेच नाहीत. घरातून बाहेर पडल्यावर विठ्ठलपंतांनी तडक काशी क्षेत्राची वाट धरली आणि काशीस पोचल्यावर त्यांनी आपल्या संसाराची खरी हकीकत न सांगता रामानंद स्वामी यांचा उपदेश घेऊन संन्यास दीक्षेचा स्वीकार केला. इकडे रुक्मिणीबाई आळंदीस दुःखसागरात निमग्न झाल्या. पतीच्या आकस्मिक नाहीसे होण्याने त्यांना लोकात तोंड काढावयाचे लाज वाटू लागली. पती कोठे असतील, आपली पुढे अवस्था काय होणार, आता या जिण्यात काय अर्थ आहे इत्यादी विचारांनी त्यांचे अंतःकरण अगदी विदीर्ण होऊन गेले. अखेर वेळ जाण्याकरिता पतिचिंतन करीत एकभुक्त राहून पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याचे व रात्रंदिवस ईश्वरभजन करण्याचे व्रत रुक्मिणीबाईंनी चालवले. अशा रीतीने रुक्मिणीबाईंची कष्टात कालक्रमणा चालली असता एकदा असा योग जुळून आला की रामानंद स्वामी रामेश्वरच्या यात्रेकरिता निघाले असता वाटेत त्यांचा आळंदीस मुक्काम झाला. ते मारुतीच्या देवळात उतरले आणि संध्याकाळी देवदर्शनास आलेल्या रुक्मिणीबाईंनी त्यांचे चरणवंदन केले. तेव्हा स्वामींनी नेहमीच्या सरावाप्रमाणे त्या सौभाग्यवतीस पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. त्या सहजासहजी मिळालेल्या आशीर्वादाने रुक्मिणीबाईस हसू आवरेना आणि तो निष्फळ होणार म्हणून वाईटही वाटले. बाईंची अवस्था पाहताच स्वामींनी खोदून चौकशी केली आणि बाईंच्या नाहीशा झालेल्या पतीच्या खाणाखुणा कळल्यावर आपला नूतन शिष्य चैतन्याश्रम हाच बाईंचा पती असावा अशी त्यास खात्री वाटू लागली.
पण हा शिष्य त्यावेळी त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून स्वामी लगोलग काशीस परत गेले आणि त्यांनी चैतन्याश्रमाचा जाप घेतला. सर्व काही आता उघडकीस आले आहे हे पाहून चैतन्याश्रमाने आपला अपराध कबूल केला. संतानहीन स्त्रीला तिला अनुमती वाचून टाकून देणारा गृहस्थ जर संन्यास घेईल आणि त्याला दीक्षा कोणी देईल तर ते दोघेही दोषी ठरतात. हे जाणून या दोषक्षालनार्थ स्वामींनी चैतन्याश्रमाने आळंदीस परत जाऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा अशी आज्ञा केली आणि खजील झालेल्या चैतन्याश्रमानेही ती निमूटपणे पाळली. याप्रमाणे विठ्ठलपंत संन्यासाचे पुन्हा गृहस्थ झाले. विठ्ठल रुक्मिणीची वियोगाची साडेसाती संपून ती आता एकत्र नांदू लागली खरी, पण त्यांच्यावर आता समाजशोभाचे वादळ वाजू लागले. संन्यासी पुन्हा घरभारी झाला ही गोष्ट केवळ अद्भुत होती. शिवाय त्यामुळे गृहस्थाश्रम व संन्यासाश्रम या दोघांचा एवढेपणा येऊन समाजात बजबजपुरी माजण्याचा फार संभव असल्यामुळे आळंदीकर ब्राह्मणाने विठ्ठलपंतांना वाळी टाकले. अर्थात त्यांना याबद्दल वाईट वाटलेच, परंतु आपला दास खोटा असल्यामुळे त्यास काहीच बोलता येईना. बहिष्कृत स्थितीत विठ्ठलपंत आपला सर्व काळ ग्रंथवाचन, आत्मचिंतन व ईश्वरभजन यात घालवीत असत आणि त्याने त्यांची समाधान वृत्ती टिकाव धरून राहिली. रुक्मिणीबाईही पतिव्रतेत आपल्याला सर्व काही लाभले असे समजून आनंदात असत, परंतु गृहाचाराचा स्वीकार केल्यावर लवकरच संतती होऊ लागली आणि चिंतेच्या वाढीला नवाच धागा सापडला. विठ्ठल रुक्मिणीस एकंदर 4 अपत्यांचा लाभ झाला. 3 मुलगे व 1 मुलगी. ज्येष्ठ चिरंजीव निवृत्ती जन्मशक 1195, दुसरे ज्ञानदेव जन्मशक 1197, तिसरे सोपान जन्मशक 1199 आणि अखेरचे अपत्य मुलगी मुक्ताबाई जन्मशक 1201. विठ्ठलपंतास मुले झाल्यावर मात्र या मुलांचे पुढे कसे होणार याविषयी त्यास चिंतेचा हृदरोग लागला. ही सर्वच मुले मोठी तैलबुद्धीची होती आणि विठ्ठलपंत स्वतः चांगले व्युत्पन्न असल्यामुळे मुलांच्या विद्याभ्यासात कोणताही व्यत्यय आला नाही. पण जेव्हा निवृत्तीनाथ 7 वर्षाचे झाले व त्यांचे उपनयन न झाल्यास त्यास ब्राह्मणत्वच येणार नाही असा प्रसंग येऊन ठेपला, तेव्हा मात्र विठ्ठलपंत अगदी गयावयात झाले व आम्हास पंक्तीपावन करून घ्या म्हणून त्यांनी आळंदीकर ब्राह्मणांची पायाधरणी केली, परंतु त्यास कोणीच आश्वासन दे. अशा निराशामय स्थितीत विठ्ठलपंत सर्व कुटुंबाला घेऊन त्र्यंबकेश्वरी अनुष्ठानार्थ गेले. तेथे एक दिवस रात्री प्रदक्षिणेसाठी सर्वजणे बाहेर पडली असता एक भयंकर वाघ समोरून उड्या टाकीत येत असलेला त्यांच्या नजरेस पडला. अर्थात त्या अक्राळ विक्राळ दर्शनाने सगळ्यांची त्रेधा तिरपीट उधळून त्यांची पांगापांग झाली. या धानलीत निवृत्तीनाथांची दिशाभूल होऊन ते अंजनीपर्यंतच्या एका गुहेत घुसले. याच गुहेत नाथपंतांचे त्यावेळचे सांप्रदायिक गुरु गहिनीनाथ हे निवास करून राहिले होते. निवृत्तीस पाहताच गहिनीनाथांचे अंतःकरण त्यांच्याकडे ओढले आणि निवृत्तीचे लहान वय मनात न आणता त्यांनी त्यांना आपल्या संप्रदायाचे रहस्य सांगून रामकृष्ण हरी हा मंत्र दिला व कृष्णोपासना जगात पसरविण्याची आज्ञा केली. अशा प्रकारे 7व्या वर्षाच्या उमरीतच निवृत्तीनाथांना गुरुपदेश देऊन ते जगदुद्धार करण्याच्या कार्यास गुरुच्या आदेशाने सिद्ध झाले. असो, मुले मोठी होत चालली, ती ज्ञानसंपन्न होऊन अधिकारी झाली, पण मौजीबंधनादी संस्कार न घडल्यामुळे ती ब्राह्मणत्वास मुक्त आहेत. हे पाहून विठ्ठलपंतांचा जीव दुःखाने अगदी गुदमरून जात होता. आळंदीकर वळताना तेव्हा ते आपल्या मुलाबाळास घेऊन आपेगावास गेले. तेथील ब्राह्मणांनी त्यांना स्पष्ट सांगितले की तुमच्या दोषास देहदंडा वाचून दुसरे प्रायश्चित नाही. अखेर विठ्ठलपंत अगदीच कंटाळले व ते आपल्या मुलास वाऱ्यावर सोडून भार्येसह प्रयागास गेले व तेथेच दोघांनी जलसमाधी घेतली. अशा प्रकारे निवृत्ती देवही भावंडे आता केवळ उघडी पोरकी पडली, परंतु त्यांनी धीर न सोडता नुसते कोरांना मागून आपेगाव व पैठण येथे दिवस काढले व ब्राह्मणांनी आपल्यास पंक्तीपावन करून घ्यावे म्हणून प्रयत्न चालविला. या मुलांची वृत्ती, चर्या, विलक्षण बुद्धिमत्ता व शीलवंतपणा ही पाहून पैठणकरांचे मन द्रवले. वास्तविक या मुलांच्या शुद्धीकरणाचा प्रश्न फार नाजूक व भानगडीचा होता. संन्यासी होऊन पुन्हा कोलांटी खाऊन घरसंसार थाटणाऱ्या इस्माला कोणते प्रायश्चित देऊन समाज पावन करावा याला शास्त्राधारच पैठणकरांना सापडेना. मग त्यांच्या संततीची वासलात कशी लावावी ही गोष्टच बोलाव्यास नको होती. बरे शास्त्राधारा वाचून पूर्वगृहीभूत संन्याशाला व त्याच्या संतानाला पंक्तीपावन करून घ्यावे तर त्यात संन्यासाश्रम व गृहस्थाश्रम या दोघीसही कमीपणा येण्यासारखा होता. शिवाय एकदा अशी वहिवाट पडली म्हणजे आपमतलबी, लोभी
दुर्वृत्त व विषय लंपट व्यक्तीकडून या वहिवाटीचा गैरफायदा घेतला जाऊन समाजात बेबंदशाही माजण्याचा फार संभव होता. या अडचणीच्या पेचामुळेच तत्कालीन ब्रह्मवृंद या प्रश्नाचा निकाल झटपट देऊ शकला नाही. अखेर विठ्ठलपंत व त्यांची भार्या या प्रकरणातील मुख्य व्यक्ती नाहीशा झाल्यावर निवृत्ती प्रभृती निरपराध मुलांची त्रिशंकू स्थिती पाहून पैठणकर सज्जनांच्या हृदयाला पाझर फुटला. यात आश्चर्य कसले. त्यांनी एकंदर सर्व प्रकरणाचा सामदामाने विचार करून फार खुबीने निर्णय लाविला. एकदा संन्यास घेतलेल्या व्यक्तीने पुन्हा गृहस्थाश्रमी होण्याची प्रथा समाजात पडू नये आणि निवृत्ती देवादी अलौकिक बुद्धिमान सत्शील व आदरणीय व्यक्ती समाजातून फुटू नयेत, या दोन्ही गोष्टी त्यास साधायच्या होत्या व त्यांनी त्या साधल्या. अशा प्रकारे पैठणकर ब्राह्मण समाजाच्या संमतीनेच ही चारी भावंडे ब्राह्मण समाजात राहून ब्रह्मचर्याचे पालन करती झाली. ब्रह्मवृंदांचा असा पाठिंबा नसता तर मुक्ताबाईला निरपवादप्रमाणे ब्रह्मचारिणी राहता आलेच नसते. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयो भूतिर्भूधुवा नीतिर्मतिर्मम मामेकं शरणं व्रज श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.